नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो सोमवार आणि मंगळवार असं एकत्र येणार आहे। तर आज सकाळी सकाळी इथे मी नाश्त्यामध्ये मुरमुऱ्याचा सुसला बनवला आहे। तो खाऊन आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर आज स्वयंपाकामध्ये मस्त चपाती आणि गवारीची रस्सा भाजी बनते। तुम्ही बघू शकता मस्त अशी गवारीची रस्सा भाजी बनवलेली आहे। जी सगळ्यांची जेवण झालेली आहेत आणि इथे चपात्या। तर जेवण वगैरे झालेत। आता मला थोड्या वेळात मशीन वगैरे लावायची आहे। मशीन जरा मी थोडंसं लेटच लावत असते। तर चला, आणि केतू काय करते ते पण बघूया आपण। तर केतू बसली इथे हॉलमध्ये। काय करतेस बा? वाव, किती सुंदर आहे बघा। मस्त असे रोजेस बनवलेत आणि ती काय करणार आहे याच्याचे? बुके करणार आहे। वाव, किती वेळ लागेल आता अजून बुके पूर्ण बनायला? ह्याचं एक गुंता झालेला आहे। तर हे गुंता काढण्याचं काम सध्या आमचं चालू आहे। पण हे कसं असं कसं गुंता झाला? अरे पहिले मला माहिती नव्हतं ना की याचा गोळा कसा बनवतो, तर मग हा पहिला आहे मूल जो मी काढला असा। बाकीचे मी बरोबर करते, ह्याचा झाला गुंता। तुला हेल्प करते। तर केतूचं आता सध्या हेच काम चालू आहे आणि आता रिझल्ट पण लागणार आहे 10वीचा लवकरात लवकर। 25 तारखेपर्यंत लागेल असं सांगितलं, माहिती आहे ना? टेन्शन आलंय काय? चला, आता केतू आमची मस्त क्रोशे वगैरे करते, तिथे चाललंय आहे रोजचं काम आणि मला स्वयंपाकात हेल्प पण करते। नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता जस्ट मी जिमवरून घरी आलेली आहे आणि जवळजवळ 2 आठवडे झाले होते मी जिमला गेली नव्हती, कारण माझी तब्येत ठीक नव्हती। तर आता मला जरा बरं वाटतंय, त्यामुळे मी आजपासून जिम जॉईन केलेलं आहे। तर स्टे ट्यून। आणि आता पाणी पण आलेलं आहे, तर आता पाणी वगैरे भरून घेते। आणि या ठिकाणी माझं इसबगोलचं पाणी रेडी केलं आहे। तर चला, आता मी गॅलरीमध्ये बसते आणि मस्त सिप करत पिते। तर गॅलरीमध्ये आले, बघा वातावरण, बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, मस्त वाटतंय। तर चला, आता मी हे पाणी सिप करत पिते। तर आता इथे तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये मी आता शांतपणे बसलेली आहे, कारण आता सकाळचं वातावरण आहे, त्यामुळे आजूबाजूला कसला आवाज नाही आहे। मस्त असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि घरामध्ये पण आता वेदांत नाही आहे, केतू वगैरे शांत झोपलेली आहे। महेश आता जिमला गेले, मी आले की ते जिमला जातात, असं आमचं ठरलं आहे दोघांचं। आणि त्यामुळे आता मी इसबगोलचं पाणी पिते आणि ते येईपर्यंत मी सकाळची जी काही कामं असतात ती उरकून घेते। मग ते आल्यानंतर चहा वगैरे ठेवते। तर असं माझं सध्याचं रुटीन आहे। आता इथे बसल्या बसल्या मी विचार करते की आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवायचं, परंतु माझ्यासोबत असं कधीच घडत नाही की मी काही विचार करते आणि मी ते तुमच्याशी शेअर करते, कारण मला कोणत्या पण गोष्टी अशा नॅचरली करायला आवडतात किंवा दाखवायला आवडतात। आणि प्लॅनिंग वगैरे असं मला काही जास्त जमत नाही। मी फक्त काही रील्स असतील तर त्या थोड्याफार विचार करून करत असते, परंतु व्लॉग मात्र माझं काही असं प्लॅन नसतो की आज मी तुम्हाला हेच दाखवीन किंवा तेच दाखवीन। कारण शेवटी आपली जी लाईफ आहे, नॅचरल आपण जे काही करतो तेच मला असं वाटतं की तुम्हाला आवडेल आणि मलासुद्धा दाखवायला आवडेल। तर मी असा काही विचार करत नाही किंवा प्लॅनसुद्धा करत नाही की आज आपल्याला काय दाखवायचं आहे, पण नक्की असं वाटतं की तुम्हाला काहीतरी आवडेल असाच प्रयत्न मी पण केला पाहिजे। आणि मी काय जे दाखवते ते सगळं साधंसुद्धा आहे, मी जसं जगते तेच तुम्हाला दाखवते। तर आय होप, मला वाटते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज मंगळवार आहे आणि त्यामुळे मी आणि महेश बाहेर निघाले गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर चला।
तर मंडळी आता जस्ट गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यानंतर मार्केटमध्ये गेली होती आणि मार्केटमधून येताना मस्त चिक्कू आणि अंजीर घेऊन आलेली आहे. तर बघू शकता इथे मस्त 1 किलो असे चिक्कू घेऊन आले आणि अंजीर पण घेऊन आले 1/2 किलो. तर केतूला आणि मला चिक्कू खूप आवडतात आणि हे खूप छान टेस्टी लागतात, गोड असतात आणि हे चिक्कू. आणि मी ज्यांच्याकडून हे नेहमी घेते ना फळं, त्यांचे चिक्कू नेहमी गोड असतात. तर हे बघा मस्त आहेत आणि बऱ्यापैकी पिकलेली आहेत. कच्ची 1-2च घेतलेले आहेत, म्हणजे एकदम जास्त कच्ची पण नाही आहे. एवढं हे थोडेसे कच्चे आहे, बाकी सगळे पिकलेले आहेत. आणि अंजीर पण खूप छान गोड आहेत. तर चला. आणि महेश बाहेर गेलेत. आपला वॉशिंग मशीनच्या साईडचा जो कोपरा आहे, तर या कोपऱ्याला आपण शू रॅक बनवणार आहोत, म्हणजे बनवायला दिलं आहे त्यांना. तर आता ते येतील, इथे आपल्याला शू रॅक लावायचं आहे. तर त्यासाठी महेश गेलेत, आता ते येतील थोड्या वेळातच. टेम्पो लागणार आहे. छोटासाच बॉक्स आहे, परंतु 2 बॉक्स तयार झालेत त्याचे, त्यामुळे टेम्पो किंवा रिक्षात नाही बसणार म्हणून छोटा टेम्पो केला आहे. तर ते येतील थोड्या वेळात. अरे वायर काढायला लागेल आपल्याला थोड्या वेळ. हे तुमचं खाली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 2 असे मोठेच्या मोठे बॉक्स तयार झालेले आहेत शूज ठेवण्यासाठी. आणि असे 3 रॅक बनवलेत. ते जरा साफ करायचं, हे सगळं पुसून घ्यायचं आहे. तिथे वरती पण आहे, पण माझा आता हात कपडे हे बघा अशा पद्धतीने वरती पण मोठे 3 हां 3 कप्पे बनलेत. आता ही वायर व्यवस्थित लावून घ्यायची. ही वायर आहे आमची इंटरनेटची. आणि हे सगळं पुसून घ्यायचं आहे आणि केतूकडून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कारण नवीन बॉक्स आहेत आपले. तर चला मंडळी, आता मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि आधी पहिले ड्रेस चेंज करून घेते. मॅडम आमच्या बघा कशा पडल्यात. श्री विष्णू बसतात ना अशा पद्धतीने. पप्पा कुठे श्री विष्णू ज्याप्रमाणे विराजमान होतात त्याप्रमाणे आमची केतू बसली. काय करू सेवा तुमची? पाय दाबू का पाय? पप्पा कुठे आहे? पप्पा ऑफिसला गेले बाळा. मला वाटलं की फक्त बाहेर. लेट झाला त्यांना. आता बघ किती वाजले बघा, वेळात वाजले 12:15. 12:20 झालेत. त्यांना आता रॅक ठेवण्यामुळे, म्हणजे रॅकमुळे लेट झालं ना त्यांना. शू रॅकमुळे पप्पांना लेट झाला आहे जायला ऑफिसला. इथे फळ्या पडल्या त्या पण ठेवायचे. मॅडम आता चला मदत करा. आधी पहिले मी स्वयंपाक करून घेते पहिले पटकन. मंडळी आधी मी पहिले स्वयंपाक करते, नाही तर लेट होईल. आम्हाला भूक लागली. नाश्त्यामध्ये मी येताना ढोकळा खाऊन आली. बाहेर गेलो होते तेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही ढोकळा खाल्ला. आणि आता केतूनी पण फ्रूट खाल्ले. तर आता मी पटकन स्वयंपाक करते. ती आता प्रोटीन पिणार आहे ना, केतू प्रोटीन पिणार आहे. आणि आता मी कपडे चेंज करून देते. चला.